महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन युती होण्याच्या मार्गावरती आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू एकत्रित येतील अशा पद्धतीच्या चर्चा आहेत। आणि त्या पार्श्वभूमीवरती ह्या युतीच्या पूर्वीच एक मिठाचा खडा पडला अशी चर्चा चालू आहे। कारण शरद पवार यांनी म्हटलेलं आहे की राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी असते, परंतु त्याचं रूपांतर मतांमध्ये होत नाही। पाहूया नेमका विषय काय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येतील याच्या चर्चा बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्राच्या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र पूर्ण ऐकतोय। दोन्ही भाऊ एकत्रित येतील का? उद्धव ठाकरे पुढाकार घेतील की मग राज ठाकरे पुढाकार घेतील? दोन्ही बाजूंना काही चर्चा वगैरे चालू आहेत, मीडियाच्या माध्यमातून काही प्रतिक्रिया येत आहेत। परंतु शरद पवार यांनी मात्र आता असं म्हटलेलं आहे की राज ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी होत असते, परंतु त्याचं रूपांतर मतांमध्ये होत नाही। त्यांचा असा म्हणण्यामागला नेमका मतितार्थ काय? ठाकरेंबाबत पवार काय म्हणाले होते हे जर पाहायचं म्हटलं तर मविआतील तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र आलं पाहिजे, एकत्र लढलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। माझा अनुभव असा सांगतो की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र मतं मिळत नाहीत। मात्र उद्धव ठाकरेंना गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये करण्यामध्ये यश येतं अशा पद्धतीची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलेली आहे। आता युती बाबतीमध्ये मनसे यांच्या वतीनं संदीप देशपांडे काय म्हणतायत आणि संजय राऊत काय म्हणतात, आपण दोघांच्या प्रतिक्रिया ऐकू। इतिहास असा आहे की 14 असो 17 असो किंवा 19 असो, महाराष्ट्राच्या मनात काय आहे त्याच्यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे इम्पॉर्टंट आहे। कारण महाराष्ट्राच्या मनात वेगळं असतं आणि उद्धव ठाकरेंच्या मनात वेगळं असतं। आमचं 2 वेळेला तोंड पोळल्या गेलेलं आहे आणि चांगलंच पोळल्या गेलेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकी फुंकून पिणार आहोत। जोपर्यंत एखादा ठोस प्रस्ताव सन्माननीय राजसाहेबांकडे येत नाही तोपर्यंत त्याच्यावर निर्णय त्यांना घेता येईल। बघा कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्यात मला इंटरेस्ट नाही। ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या। आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो। आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा। दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीबाबत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही काय म्हणाले ते सुद्धा ऐकू। हिंदी मध्ये एक म्हण आहे, कब बाप मरेगा कब बैल बटेंगे। तुम्ही आपल्या पतंगी उडवून राहिले आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया देत बसायचं एवढे धंदे थोडी। म्हणजे मी एकच सांगतो की लोकशाहीमध्ये कुणालाही कुणाच्या बरोबर जाण्याची, कुणालाही कुणाच्या बरोबर युती करण्याचा अधिकार आहे। लोकशाहीमध्ये त्यांना मोकळी करा। परंतु आता जर तरवर मी कशाला बोलू, हे जर तरचा विषय आहे। महाराष्ट्रामध्ये जर ही युती झालीच तर महाराष्ट्राची जनता यांना स्वीकारेल नाही स्वीकारेल हे येणाऱ्या काळामध्ये कळणारच आहे। पण त्या बाबतीमध्ये जर आपण काही मुद्दे समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला हे लक्षामध्ये येऊ शकतं की महायुतीचं काय होऊ शकणार आहे किंवा महाविकास आघाडीचं काय होईल हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। या दोघांची युती झाल्याच्या नंतर महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल तर मनसेसोबत युती हवी असेल तर काँग्रेसची साथ सोडा अशी अट राज ठाकरेंनी ठेवल्याची माहिती आहे। तर ठाकरेंची शिवसेना मनसे युती झाल्यास राज ठाकरे मविआत सहभागी होण्याची शक्यता नाहीये। भावाची साथ हवी असल्यास उद्धव यांना काँग्रेसचा हात सोडावा लागेल आणि काँग्रेसची साथ सोडल्यास मुस्लिम मतं हातून जाण्याची ठाकरेंच्या शिवसेनेला भीती वाटते। त्यामुळं या सर्व पार्श्वभूमीवरती येणाऱ्या काळामध्ये काय घडेल, युती होईल का नाही होईल हे कळेलच। परंतु सुप्रिया सुळे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची या बाबतीमध्ये काय प्रतिक्रिया आपण ती सुद्धा ऐकू। मी त्याचं स्वागत करीन, ते माझ्याही मनात तेच आहे। आले तर आनंदाचे ना। कुठल्याही 2 संघटना जर महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणार असतील आणि तो त्यांचा विषय ना, शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुणाबरोबर काम करायचं हा त्यांचा अंतर्गत विषय। कशाला राज ठाकरेंचा जर महाविकास आघाडी किंवा ठाकरेंबरोबर उद्धवजींबरोबर एकत्र येणार असतील तर का नाही आम्ही स्वागत। सन्माननीय राजसाहेब देखील हे खंदे राजकारणी आहेत आणि मला विश्वास आहे ते योग्य तो निर्णय घेतील। राजसाहेबांचं स्पेशली महानगरपालिकांना घेऊन, शहरांना घेऊन त्यांचा जो विचार आहे, त्यांचं जे विजन आहे ते विजन नक्कीच एक चांगलं विजन आहे आणि असं विजन हे महायुतीसोबत असावं असं माझ्यासारख्या एक लहान कार्यकर्त्याला वाटतं, म्हणून त्यांनी आमच्यासोबत यावं अशी आमची इच्छा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांची जर युती झाली तर ती व्हावीच अशी मनसैनिक आणि शिवसैनिक या दोघांचीही मनोमन इच्छा आहे। पूर्ण महाराष्ट्रातील दोन्हीही पक्षाचे पदाधिकारी, नेते आणि मतदारसुद्धा या बाबतीचं स्वागत करतायत, प्रतिक्रिया देत आहेत की हे दोघंजण एकत्रित आले तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारण पाहायला मिळू शकणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये
दोन्ही ठाकरे बंधू काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं असणार आहे आणि महाराष्ट्राची जनता ह्या जोडगोळीला स्वीकारेल का हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. या बाबतीमधल्या एक महाराष्ट्रीयन म्हणून आपले मतं काय आहेत हे निश्चितपणे कमेंटला कळवा.